शिर्डीतील पालखी सोहळ्यात डॉक्टर सोन्या पाटील यांची विशेष भूमिका। अंजूर फाटा शिर्डी पालखी सोहळा 18 वर्षाचा सुवर्ण महोत्सव। अंजूर फाटा ते शिर्डी पालखी सोहळा सलग 18 वर्षापासून साजरा केला जात आहे। यासाठी कोणत्याही देणगीचा स्वीकार न करता आणि स्वखर्चाने सेवा देणारे डॉक्टर सोन्या पाटील यांचे योगदान उल्लेखनीय आहे। हा सोहळा ठाणे जिल्ह्यातून माणकोली येथून सुरू होतो आणि शिर्डी येथे समारोप होतो। अंजूर फाटा ते शिर्डीपर्यंतच्या पारंपरिक पालखीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले। यावर्षी माजी आमदार रुपेश म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे तसेच मराठवाडा विभागीय सचिव कुंडलिक वाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्वांना महाआरतीचा मान मिळाला। पालघर जिल्ह्यातील वाडा ते शिर्डी या 250 किलोमीटरच्या प्रवासात तरुण कुमार विश्वास परशुराम कांबरेने विशेष धाव घेतली। त्याने एका धावणाऱ्या मोहिमेद्वारे सैनिकांसाठी, डॉक्टरांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दीना पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आणि भारत देशासाठी संकल्पित धाव घेतली। या धावणाऱ्या मोहिमेच्या माध्यमातून त्याने साईबाबांकडे असलेली मनोकामना पूर्ण केली। या कृत्याचे स्वागत करताना पालखीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धर्मसेवक सोन्या पाटील यांच्या वतीने आमदार सुरेश म्हात्रे यांनी कुमार विश्वासला शाल, पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले। पालखीतील महिला, पुरुष आणि युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते। पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉक्टर सोन्या पाटील यांनी आपल्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने, श्रद्धेसह आणि स्वखर्चाने हा सोहळा सुरू केला आहे। त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य, ज्यामध्ये त्यांचा बंधू जे.के. पाटील व त्यांच्या सर्व परिवाराचा सहभाग असतो। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे आणि मराठवाडा विभागीय सचिव कुंडलिक वाळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच त्यांचे भाऊ स्वागत जे.के. पाटील, प्रितेश पाटील, विशुभाऊ म्हात्रे, सतोष वावलीकर यांनी केले। धर्मसेवक सोन्या पाटील यांची भूमिका। डॉक्टर सोन्या पाटील यांनी या पालखी सोहळ्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे। ते म्हणतात, मला मंत्री, खासदार किंवा आमदार नको, मला फक्त गोरगरिबांचे दुःख पुसण्याचे भाग्य प्राप्त होवो। त्यांच्या या आत्मसमर्पणाची भावना आणि सामाजिक कार्य करण्याची इच्छाशक्ती यामुळे त्यांच्या पालखी सोहळ्याला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे। सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसत होता। यावेळी साई भक्तांनी बाबांच्या चरणामध्ये मनपूर्वक श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केले। तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यात उत्कृष्ट योगदानासाठी डॉक्टर सोन्या पाटील यांना मान्यवरांकडून शाल, पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळीचा आनंद सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पालखीच्या स्वागतासाठी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध क्षेत्रातील व्यक्तींसह साई भक्तांनी एकत्र येऊन या सोहळ्याला भव्य स्वरूप दिले। या विशेष सोहळ्यामुळे धर्मसेवक सोन्या पाटील यांचे सामाजिक कार्य, भक्तांचं प्रेम आणि त्यांच्या सेवा करण्याच्या पद्धतीला एक नवा आयाम प्राप्त झाला आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।